दर्शक बांधवांनो, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। आता आपण आहोत काटे येथील वैभवनगरी समोर असलेली अर्जुन हाईट ह्या बिल्डिंगच्या ह्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ। या ठिकाणी येण्याचं कारण असं की या ठिकाणचे भूमिपुत्र, समाजसेवक, शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी लढणारे लढवय्ये भूमिपुत्र गजानन पाटील यांच्या निवासस्थानी दिनांक 22 जानेवारी रोजी रक्तरंजित दरोडाखोर टाकणार होते। कारण त्या ठिकाणी त्या दिवशी पहाटे 4च्या दरम्यान या ठिकाणी गंभीर प्रकार घडणार होता। तो त्यांच्या चिरंजीवाच्या सावधगिरीमुळे तो राहिलेला आहे। काय सविस्तर वृत्तांत आहे आपण त्याच गजानन पाटील व त्यांच्या चिरंजीवाकडून जाणून घेऊयात। दर्शक बांधवांनो, मगाशी म्हटल्याप्रमाणे आता आपण गजानन पाटीलच्या निवासस्थानी आलो आहोत आणि तो जो काही 22 जानेवारीला प्रकार घडला तो खूप निंदनीय आहे आणि तो रक्तरंजित दरोडा पडला असता पण त्या चिरंजीवाच्या हुशारीने किंवा तो दरोडेखोर तिथून गायब झाला। त्या संदर्भामध्ये जी हकीकत आहे, जी कंडिशन आहे, त्याच कंडिशनचं सविस्तर वृत्तांत आपण ह्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून मांडणार आहोत। आणि त्यासोबतच आपले गजानन पाटील जे स्थानिक भूमिपुत्र आहेत आणि त्यांच्याच घरी आज हा प्रकार घडलेला आहे। सरजी, सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल? हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहे, 2-3 किलोमीटरच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे आणि समाजसेवक भूमिपुत्र आहात, तुम्ही शेतकऱ्यांचे लढवे नेते आहात आणि आज हा निंदनीय प्रकार घडतोय। ह्या अगोदर असा प्रकार घडला होता ते पण मला जाणीव आहे, परंतु हा वारंवार प्रकार घडतोय। कसं याचं सविस्तर वृत्तांत आहे, काय सांगाल सिद्धेश्वर वार्ता न्यूजला? नमस्कार, माझं नाव गजानन पाटील, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे। मला जसं वेळ मिळेल तसं मी येथील शेतकरी, स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो। परंतु मी या सामाजिक क्षेत्रामध्ये मागील 6-7 वर्षापासून जरी असलो, परंतु मला 2 वर्षापूर्वीसुद्धा असा एक कटू अनुभव आला। जेव्हा मी माझ्या बाजूलाच असलेलं जुनं घर होतं, त्या जुन्या घरी मी राहत असताना त्या दिवशी सुदैवाने कोणी घरात नव्हतं। माझा मुलगा त्या दिवशी घरातच होता, परंतु त्या दिवशी तो मामाकडे राहायला गेला म्हणून, नाहीतर त्या दिवशीसुद्धा रक्तरंजित दरोडा पडू शकला असता। परंतु त्या दिवशी झालं का असं, आम्ही पंढरपूर येथे देवदर्शनाला गेलो असता काही सशस्त्र चोरट्यांनी माझ्या घरावर डल्ला मारला आणि लाखो रुपये सोने, चांदी, दागिन्यांचे रोख रक्कम चोरट्याने पळून नेली। घडलेल्या प्रकाराबद्दल काय सविस्तर वृत्तांत आपल्याकडे? परंतु हा दुसरा जो प्रकार घडला परवाच्या दिवशी दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी, या दिवशी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरी होत होता। परंतु त्या दिवशी पहाटे 4च्या सुमारास माझा मुलगा चिरंजीव दक्ष गजानन पाटील हा 12वी इयत्ता वर्गामध्ये शिकत असल्यामुळे तो रोज पहाटे 4 वाजता उठून अभ्यास करायला सुरुवात करायचा। माझा मुलगा जेव्हा बाथरूममधून त्याच्या बेडरूममध्ये गेला असं त्याला रस्त्यावरील गाड्यांचा जेव्हा आवाज आला, त्याला तसं डाऊट आलं की गाड्यांचा आवाज येतो, याचा खिडकी उघडी असेल ना, खिडकी उघडी असेल तो बंद करण्यासाठी जेव्हा गेला तेव्हा खिडकी लगत असलेल्या गॅलरीला लटकून आणि गॅलरीला टच असलेलं एक झाड होतं, त्या झाडाचा आधार घेत एक धष्टपुष्ट अनोळखी व्यक्ती खाली उतरत असताना पाहिलं। आणि तसंच माझ्या मुलानं अजून खाली झाडाच्या बुंद्याकडे लक्ष गेल्यानंतर असे लक्षात आले की त्या अनोळखी इसमाचे 4 ते 5 इतर साथीदारसुद्धा त्याचे वाट पाहत होते। त्या साथीदारांपैकी एका साथीदाराकडे एक भरलेली बॅगसुद्धा होती त्याच्याकडे। याचा अर्थ त्याच्यामध्ये काही शस्त्रसुद्धा असू शकतील। म्हणजे आता मला चिंता वाटू लागली आहे। मागे 2 वर्षापूर्वी जी सशस्त्र चोरी झाली ते आम्ही घरी कोण नव्हतो, परंतु आजच्या दिवशी म्हणजे परवाची घटनेच्या दिवशी आम्ही सर्व सदस्य गाढ झोपेत असताना आले। याचा अर्थ आता मला चिंता वाटू लागली आहे। याच्याने मला माझ्या जीवाला आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला सुद्धा भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो। माझी पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की मी नेहमीप्रमाणे आता कालपासून हेच सांगतो त्यांना मी की वारंवार हे सर्व माझ्याच बाबतीत काय घडतं असं। 2 वर्षापूर्वी चोरी झाली आणि आता तर सशस्त्र दरोडा पडण्याच्या तयारीत असताना सुदैवाने माझा मुलगा त्या दिवशी अभ्यास करण्यासाठी उठला। जर त्या दिवशी जागा नसता तर खरोखर माझ्या घरी रक्तरंजित दरोडा झाला असता। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे
की भविष्यात माझ्या आणि माझ्या कुटुंबाला जीविताला धोका उद्भवू शकतो, म्हणून माझ्या कुटुंबाचे संरक्षण त्यांनी जबाबदारी घ्यावी ही त्यांना मी नम्र विनंती करतो. आणि झालेल्या या घटनेमध्ये जे कोणी आरोपी आहेत त्यांचा छडा तात्काळ लावण्यात यावा आणि मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. पाटील सर, ह्याबाबत आपण ह्या अगोदर पोलीस प्रशासनाला शस्त्र परवाना वगैरे यासाठी काही पाठपुरावा केलात का? हो, मला याची कल्पना आहे की मी प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करत असताना माझ्या जीवाला बरं वाईट होऊ शकतो, म्हणून मी पोलीस प्रशासनाकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता. परंतु पोलीस प्रशासनाकडून तसा मला काही रिप्लाय आला नाही, म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. परंतु मला कदाचित भविष्यात शस्त्र परवान्याची गरज भासू शकते. माझी अशी सुद्धा विनंती आहे पोलीस प्रशासनाला, या भागामध्ये रस्त्यालगत असताना असे जबरी चोरी किंवा दरोड्याचे प्रसंग घडत असतील तर या ठिकाणी बीट मार्शलची संख्या वाढवण्यात यावी आणि सुरक्षेच्या दृष्टीने सामान्य नागरिकांच्या जीविताला हानी होऊ नये अशा पद्धतीने त्यांनी संरक्षणाची भूमिका घ्यायला हवी असं मला वाटतंय. आपल्या समवेत गजानन पाटीलच्या सौभाग्यवती आहेत. ताई, आपलं सिद्धेश्वर वार्तान्यूजमध्ये स्वागत आहे. काय कालचा प्रकार हा गंभीर प्रकार होता आणि कोणत्या प्रकारे गांभीर्याने घेणार आहात? कारण रक्तरंजित चढा होता राहिलेला आहे आणि त्या मुलामुळे त्यावरती काय सांगाल? पोलिसांना कोणत्या प्रकारची विनंती करा, काय सांगाल? नमस्कार, मी सौ अश्विनी गजानन पाटील. माझे पती हे समाजकार्य करत असतात, भूमिपुत्रांना न्याय देण्याचं काम करत असतात. त्याच्यामुळे म्हणजे आमची शंका ही आहे की दरोड्याच्या रूपामध्ये आमच्या जीवाला जीवितहानी होऊ शकते किंवा करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे जीवितहानी करण्याचा. ते माझ्या मुलाच्या सतर्कतेमुळे किंवा तो लवकर पहाटे अभ्यासाला उठतो त्याच्यामुळे त्याचं लक्ष गेल्यामुळे हा रक्तरंजित दरोडा होता वाचलेला आहे. आणि माझी पोलीस प्रशासनाला अशी विनंती आहे की माझ्या म्हणजे परिवाराचा सुरक्षेचा प्रश्न तुम्ही कसा मिटवाल किंवा कशी सुरक्षा द्याल, हा माझा पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे. मॅम, एकीकडं महिला सबलीकरण किंवा महिलांना कायद्याचं ज्ञान व्हावं किंवा महिला सुरक्षाबद्दल, परंतु आज आपल्या घरी 22 जानेवारीला जो प्रकार घडला आहे, म्हणजे एकीकडं दिवसा महिलावरती अत्याचार होतात, पण आज 22 जानेवारी रोजी आपल्या घरात जो प्रकार घडला तो निंदनीय आहे. तर आपण माननीय मुख्यमंत्री महोदय हे ठाणे जिल्ह्याचेच स्थानिक आहेत, त्यांना कशी विनंती कराल? माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आमच्यासारख्या आणखीन इतर पण घडामोडी तिथे घडत असतात, चोऱ्या होत असतात किंवा दरोडे पडत असतात आणि रोड मेन हायवेला लागून आमचं घर आहे. याआधीही 2 वर्षापूर्वी आमच्याकडे दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेही सशस्त्रपणे. पण सुदैवाने तेव्हा आम्ही घरात कोणीही नव्हतो, देवदर्शनासाठी गेलेलो होतो आणि आता हा दुसरा प्रकार इथे घडलेला आहे 2 वर्षानंतर. तर माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की तुम्ही कृपा करून इथली सुरक्षा वाढवावी, इथलं बीट मार्शल वाढवावं, एवढी माझी विनंती आहे. हे होते समाजसेवक गजानन पाटील आणि सौभाग्यवती पाटील यांनी आता सांगितलं, स्थानिक मानपाडा पोलीस स्टेशनला विनंती केली की आमच्या सुरक्षेचं काय, हा क्वेश्चन मार्क त्यांनी ठेवलेला आहे. आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्यांनी विनंती केलेली की महिला सुरक्षेचा प्रश्न खूप गंभीर प्रश्न आहे आणि तो प्रश्न तुम्ही सोडवावा असं त्यांनी विनंती केली. परंतु गजानन पाटीलनं सांगितलं की मी समाजसेवा करताना ह्याच्या अगोदरसुद्धा स्थानिक पोलीस प्रशासनाला पत्रव्यवहार केला होता की माझा शस्त्र परवाना मला द्यावा. पण यासाठी पोलीस प्रशासन आता कोणत्या प्रकारची भूमिका घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन हनुमान पाटील सोबत मी बालासाहेब कांबळे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, काटाई, डोंबिवली.